नमस्कार मित्रांनो, मी विशाल बारोकर. सर्वसामान्य जनजागृती पार्ट 2 मध्ये आपलं मनापासून स्वागत करत आहे. आजचा सब्जेक्ट आहे, विषय आपला भारत देश. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. तिथून आतापर्यंत काही गोष्टी घडल्या आणि कशा काय डेव्हलपमेंट असतील, काय असतील, ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतील, त्या एकदम छोट्या शब्दात मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचं निर्वहन आपल्याला करायचंय की काही गोष्टी चांगल्या होत्या, काही गोष्टी वाईट घडल्यात, काही गोष्टी चांगल्या घडल्यात आणि त्याच्यावर आपल्याला एक तथ्य जोडायला पाहिजे. ही गोष्ट बोलण्यासाठी मला काही कोणी सांगितलेलं नाही आणि मी कोणत्या पक्षाच्या फेवर मध्ये बोलतोय, कुठल्या पक्षाच्या अपोजिशन मध्ये बोलतोय, या गोष्टीशी काही मात्र संबंध नाही. मी एक तुमचा मित्र, हे सर्वसामान्य व्यक्ती आणि महाराष्ट्रातला आपल्या भारत देशातला सर्वसामान्य नागरिक. या गोष्टी जे काही सर्वसामान्य गोष्टी आहेत त्या भारत देशात घडलेल्या आहेत, त्या फक्त मांडायचं मी काम करतोय. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही की बाबा मला काय कुणी सांगितलंय की तू असं बोल, तू तसं बोल. त्या गोष्टीशी काही संबंध नाही. तर मित्रांनो, आपण चालू करूया. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. काँग्रेस या पक्षाची निर्मिती झाली असेल, अनेक आजूबाजूला छोटे छोटे पक्ष निर्मिती झाले असतील. इंग्रजांचं राज्य होतं. बऱ्याचशा लोकांनी, क्रांतिकारांनी प्रयत्न करून आपल्या देशाला स्वातंत्र्य दिले. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंतच्या गोष्टी थोडक्यात सांगायचा उद्देश, काय काय गोष्टी घडल्या असतील. तर एक सिंपल लॉजिक नुसार मी सांगतोय, एक शॉर्ट मध्ये, की आपल्या भारत देशामध्ये पहिला कॉम्प्युटर कोणी आणला आणि कसा आला? पहिला कॉम्प्युटर आला 1961 साली टाटा टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट मध्ये. याचं उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हाताने झालं होतं. तिथनं कॉम्प्युटर हा उदयास आला आणि कंपनी असतील, छोटे छोटे काय असतील गोष्टी, त्या कॉम्प्युटरचा थोडाफार वापर होऊ लागला. त्यानंतरची गोष्ट, पहिलं एटीएम आपल्या भारत देशात 1987 साली HSBC कंपनी झालेली मुंबईमध्ये. आणि राजीव गांधी पंतप्रधान असताना 1988 साली दिल्लीमध्ये एटीएमचा त्यांच्या हस्ते उद्घाटन करून पहिली एटीएम मशीन 1988 साली आपण बसवलेली. त्याच्यानंतर एटीएम आणि कॉम्प्युटर ह्या दोन गोष्टी मार्केटमध्ये आल्यामुळं काही लोकांनी तिथे आंदोलनाचा प्रयत्न केला की अनएम्प्लॉयमेंट, इथून पुढे 30 वर्ष लोकांना काम मिळणार नाही, कॉम्प्युटर एटीएम मशीन आली, त्यामुळे बरेचसे लोक बेरोजगार होतील. या उद्देशाने काही लोकांनी आंदोलन केले. 30 दिवस भारत बंद या गोष्टी त्यावेळेस झाल्या. बरोबर आहे. या दोन गोष्टी एक एक्झाम्पल आपल्या सर्वसामान्य आयुष्यात कितपत गरजेचे आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आज एटीएम असेल, कॉम्प्युटर असेल, मला वाटत नाही कॉम्प्युटर शिवाय जीवन चालू शकते का? कुठल्याही गोष्टीत ऑनलाईन जे सब्जेक्ट झालेले आहेत, ज्या गोष्टी ऑनलाईन झाल्या, त्याच्यासाठी कॉम्प्युटर हा गरजेचा आहे का नाही मित्रांनो? आहे ना? बरोबर आहे ना? ज्या काही गोष्टी घडत गेल्या आणि घडल्या, 1947 पासून 2014 पर्यंत XYZ पक्ष सत्तेत होता, कुठली महासत्ता होती 2014 पर्यंत. त्यांच्या 70 वर्षाच्या काळात एटीएम आलं किंवा कॉम्प्युटर आले, त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आल्या. हॉस्पिटल आले, एम्स सारखे हॉस्पिटल आले, कॉलेजेस आले, रस्ते आले, MIDC आल्या. ह्या गोष्टी आल्या का नाही? एक सर्वसामान्य लॉजिक आहे, डोळ्यांनी त्याचीच बोलते, आल्या. हे काही कुठल्या पक्षाचा प्रचार म्हणून बोलत नाही मित्रांनो. या गोष्टी आल्या आणि त्याचा हा उपयोग लोकांना होत गेला 2014 पर्यंत. 2014च्या पुढे
या गोष्टींना महत्व चालूच आहे. बरोबर आहे. बरं, आधार कार्ड काँग्रेसच्या काळात आले असेल किंवा काँग्रेस महासत्तेच्या काळात आला असेल, ठीक आहे, त्याचा आता उपयोग होतोय का? होतोय. आधार कार्ड चालूच आहे, कॉम्प्युटर चालूच आहे, MIDC चालूच आहे, सगळ्या गोष्टी चालूच आहे. हा, मला काय म्हणायचंय, कुठलीही सत्ता असू द्या, कुठलाही भारत देशावर कुणाची कुठल्या पक्षाची सत्ता असू द्या, जिथं काम केलेलं आहे, जे डोळ्यांना चांगलं दिसतंय किंवा ज्या गोष्टी चांगल्या घडल्यात त्याचं समर्थन तर केलं पाहिजे. हा, त्या काळात काही गोष्टी अनिश्चित घडल्या असतील, त्यांच्या सुद्धा काळात राजकारण हे गोष्ट विरोधी किंवा सत्तेतले ह्या गोष्टी चालत राहणार मित्रांनो. ज्या गोष्टी विपरीत घडल्या त्यासाठी लोकांनी, आपण सर्वांनी आंदोलन केलेले आहेत. काही लोक, नेते मोठे लोक जेलमध्ये सुद्धा गेलेले आहेत. आपण रस्त्यावर सुद्धा उतरलेले, आपण आंदोलन सुद्धा केलेली आहेत. आठवत असेल तुम्हाला. म्हणजे येणाऱ्या 70 वर्षात ज्या गोष्टी चांगल्या घडल्या, काही गोष्टी वाईट घडल्या, त्यासाठी आपण आंदोलन केली, आपण रस्त्यावर उतरलो. त्याच्यामुळे काही लोक, चांगले नेते, वाईट नेते जे काय असतील, प्रत्येकाच्या नजरेत, मी म्हणत नाही कोण वाईट आहे कोण चांगला आहे, पण जे नेत्यांनी काही आपल्या देशात जी सुव्यवस्था आहे, कायदा सुव्यवस्था, त्याच्यात दोषी ठरलेले नेते आपण रस्त्यात उतरल्यामुळं, त्यांच्या चुकीच्या गोष्टी निदर्शनास आल्यामुळं ते नेते मंडळी असतील, कोण वाईट लोक असतील ते जेलमध्ये गेले. आपण रस्त्यावर उतरल्यामुळं, आपण गोष्टी विरोधात, ज्या वाईट गोष्टी आहेत त्या दिसल्यामुळं, आपण त्याचा विरोध केल्यामुळं ज्या गोष्टी वाईट आहेत त्यासाठी त्यांना सजा भेटली असेल, काही गोष्टी झाल्या असतील, ते जेलमध्ये गेले असतील. बरोबर आहे का नाही? हा, आता 2014च्या पुढे, 2014च्या पुढे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टी या सत्तेत आलेली आहेत. आता सुद्धा त्यांची सत्ता चालूच आहे. बर, आम्ही त्यांना काही वाईट बोलायचा अधिकार नाही. ज्या गोष्टी त्यांनी चांगली केल्या, ज्या देशातली रस्त्यांची सुविधा चांगली केलेली आहे, ज्या देशात राम मंदिरचा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे, हा, हे मान्य आहे आपल्याला. या गोष्टी आम्हाला सर्वसामान्य मान्य आहेत. पण दुसरीकडे विचार करा, काही गोष्टी घडतात का नाही? आता महागाई, बेरोजगारी, आता हे सगळेच म्हणणार की हे सगळंच बोलतंय, पण बी प्रॅक्टिकल आहे. आत्ताच्या 10 वर्षाच्या कालावधीत मला आठवते 2014 साली 76 रुपये पेट्रोल होत, आज 105 रुपये. सोनं 40,000 रुपये होत, आज 1,25,000 रुपये. 3 पट 2 पट गोष्टी वाढलेल्या आहेत. महागाई एवढी वाढलेली. ह्या गोष्टी बी प्रॅक्टिकल. ऐका, राजकारणाच्या ठिकाणी ज्या गोष्टी चांगल्या आहेत, ज्या गोष्टी चांगल्या घडलेल्या आहेत, त्याचं समर्थन आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून 100% करणार. ह्या गोष्टी बोलतोय हे मी पूर्ण बाण ठेवून बोलतोय. मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून अजिबात बोलत नाही. मी एक सर्वसामान्य माणूस, हा भारत देशातला, महाराष्ट्रातला रहिवासी आहे म्हणून बोलतोय. हे पहिलं लक्षात घ्या. याच्या मागे कुठलंही राजकारण दडलेलं नाही. आता महागाई एवढी वाढलेली, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न पडलेले, भरपूर काही गोष्टी घडत चाललेल्या आहेत. मला आठवतंय 2014 पर्यंत भारत देशावर आपल्या 55 लाख कोटी कर्ज होते. आता या 10 वर्षामध्ये 255 लाख कोटी झालेले आहे. म्हणजे 200 लाख कोटी कर्ज आपल्या देशावर वाढलेलं आहे. आता ते कशामुळे वाढलेले आहे, काय वाढलेले आहे, या खोलापर्यंत जायचा अजून विषय नाही आलेला, ते आपण नंतर पाहूया. पण सर्वसामान्य माणसाने विचार केला पाहिजे की सर्वसामान्य माणसाने 100% विचार केला पाहिजे की 2014 पासून ज्या काही गोष्टी घडल्यात आणि देश स्वतंत्र झाल्यापासून 70 वर्षात ज्या काही गोष्टी घडल्यात, सिंपल लॉजिक आहे, 70 वर्षात ज्या काही गोष्टी घडत आल्या मित्रांनो, देश स्वतंत्र झाला त्यावेळेस आपली हालत अतिशय बिकट होती. त्यावेळेस जे काही शासनकर्ते असतील, जे काही राज्यकर्ते असतील, आणि प्रथमतः ही गोष्ट लक्षात घ्या की आपलं जे संविधान लिहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ते सुद्धा त्याच काळातले होते. त्या संविधानाच्या आधारेच मी बोलतोय, मी जगतोय, आणि हा सर्व भारत देश त्या संविधानाच्या आधारे चालत आहे. या 70 वर्षात जे काही गोष्टी घडल्या, डेव्हलपमेंट असतील,
रस्ते विकास असतील, हॉस्पिटल असतील, कॉम्प्युटर असतील, ATM असतील, प्लस बाहेरच्या कंपन्या आपल्या इंडियामध्ये आणलेल्या आहेत, रोजगार निर्मिती केलेली आहे. त्या पटीने 10 वर्षात कमीत कमी 10 ते 12% तरी 70 वर्षाचा काळ वेगळा होता. 70 वर्षापूर्वी भारत देशाचा काळ वेगळा होता आणि आता जे विकसित भारत देश झालेला होता 2014 पर्यंत, त्याच्यानंतर मला असं वाटतंय की 10 वर्षात ज्या 70 वर्षातला जो विकास झाला होता त्याच्यातला कमीत कमी मला असं वाटतं की 15% तरी विकास या 10 वर्षात झाला पाहिजे होता, असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. तुम्ही मागत ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्याच गोष्टींच्या आधारे पुढे चालत चाललेल्या आहेत आणि कुणाला तरी कुठल्या तरी पक्षाला कुठल्या तरी व्यक्तींना नावं ठेवून आपलं भ्रमित राजकारण करण्यात काही मजा नाहीये मित्रांनो, असं मला वैयक्तिक वाटतं. मी कुणालाही नावं ठेवत नाहीये, पण मला असं वैयक्तिक जे सत्ताधारी पक्ष असतील महाराष्ट्रातले, भारतातले, तर माझं वैयक्तिक म्हणणं आहे आणि सर्वसामान्य जनतेकडनं माझे प्रश्न आहेत की तुम्ही ह्या 2-4 गोष्टी आहेत, डेव्हलपमेंट असतील, बेरोजगारी असतील किंवा महागाई असतील, याच्याकडे कृपा करून लक्ष द्या. एवढी मी मनापासून तळतळीने विनंती करतोय मित्रांनो. काय, मी कुठल्याही पक्षाचा द्वेष करत नाही. जिथं तुम्ही चांगलं करणार आहात तिथं तुमचं 100% समर्थन राहील. जिथं तुम्ही चुकणार आहे तिथं सर्वसामान्य माणसाला बोलायचा अधिकार मित्रांनो आहे. एवढंच मी सांगतो तुम्हाला. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर्वसामान्य जनजागृती पार्ट 3 मध्ये पुन्हा आपलं स्वागत होईल. धन्यवाद.